सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी नमः. हर हर महादेव. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. वर्षातील 12 पौर्णिमापैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली गेली. पौर्णिमा शरीर, मन आणि धनासाठी उत्तम मानली गेली. त्यामुळे या दिवशी केलेले उपाय अत्यंत प्रभावी ठरू शकतात असं म्हणतात. तुम्हाला माहीत आहे का, घरातील लहान लहान गोष्टी वस्तू सुद्धा आपल्यासाठी अनेक अडचणीवरील उपाय ठरू शकतात. फक्त त्या गोष्टींचा अपेक्षित वापर आपण कसा करावा हे आपल्याला माहीत नसतं. घरात असणाऱ्या पैशांच्या तंगीवरही असाच एक सोपा उपाय आज जो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी केल्यास आपल्याला नक्की लाभ होऊ शकतो असं म्हणतात. हा उपाय कसा कधी करावा यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊया. वर्षातील 12 पौर्णिमापैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली गेलेली आहे. म्हणूनच हा दिवस फक्त एक उपाय केल्यास आपल्याला अनेक पटींनी त्याचे लाभ प्राप्त होऊ शकतात. कारण कोजागिरी पौर्णिमा ही शरीर, मन आणि धनासाठी उत्तम तिथी मानली गेलेली आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करून कोजागिरीची पूजा केली जाते. ही पूजा सर्व समृद्धी आणणारी मानली गेली. म्हणून या दिवशी कोणती प्रभावी कामे करावे तर आपल्याकडे जर जास्तच पैशाची तंगी कायम असेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री मुठभर धने ठेवले तर विशेष फायदा होऊ शकतो. या उपायाने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर पैशाचा पाऊसही पाडू शकते असे म्हणतात. धनाचा हा उपाय कोणता आहे आणि तो कसा करावा, धने कसे ठेवावे यासोबत धन आणि समृद्धीची देवता देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी कोणत्या विशेष मंत्राचा जप करावा आणि पैशासोबतच मान सन्मान मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे हे बघूयात. ज्योतिषशास्त्रानुसार तसेच आध्यात्मिक पुराणानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी धनाचा उपाय करून आपण घरामध्ये सुख समृद्धी घेऊन येऊ शकतो. दारिद्र्य कायमच दूर होऊ शकतात. शिवाय आपली आर्थिक स्थितीही मजबूत होण्यास नक्कीच मदत मिळू शकते. या दिवशी काय करावे तर कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करावे. पूजनाच्या वेळी देवघरात कुंकू किंवा शेंदुराचा वापर करून स्वस्तिक काढावं. स्वस्तिक चिन्ह हे श्री गणेशाचे म्हणजे बाप्पाचे प्रतीक मानले गेले. स्वस्तिक चिन्ह मुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, सुख समृद्धीत वृद्धी होते. असे सांगितले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीला धने अर्पण करून आपली इच्छा सांगावी. यावेळी घरातील गरिबी आणि दारिद्र्यता निघून जाऊ दे आणि सुख समृद्धी, समाधान, संपत्ती, वैभव आणि आनंदाचे दिवस येऊ दे अशी माता लक्ष्मीला प्रार्थना करावी. प्रार्थना झाल्यावर आपल्या उजव्या हातात थोडे धने घ्यावे आणि आपल्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून घ्यावे आणि फक्त 7 दाणे पैशाच्या ठिकाणी ठेवून द्यावे. हा उपाय करताना ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा सतत जप मुखात राहावा. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी लक्ष्मीपूजन केले आहे त्या ठिकाणी बसून उरलेले थोडे धने हातात घेऊन ते दुसऱ्या दिवशी मातीत टाकून द्यावे, म्हणजे ते पेरावेत. जसजसे हे धन्यातून रोप बाहेर येतात तसतशी आपल्या घराची समृद्धी वाढते असे म्हणतात. शिवाय काही धने ते लाल कपड्यामध्ये बांधून त्याच्यामध्ये चांदीचा सिक्का कॉईन टाकून त्याची पुरसुंडी बांधून धनाच्या ठिकाणी किंवा तिजोरीमध्ये ठेवावे. असे केल्याने घरात कायम देवी लक्ष्मीचा वास राहतो असे म्हणतात. मात्र हे उपाय अगदी मनापासून श्रद्धेने आणि विश्वासाने करावेत. याचे लाभ आपल्याला नक्की मिळू शकतात. आध्यात्मिक पुराणात सांगितलं जातं. या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सतत वाद होत असतील, मतभेद होत असतील तर धने आपल्या घराच्या पूर्वेला ठेवून हनुमान चालिसाचा पाठ करावा. असे केल्याने घरातील सर्व वादविवाद मिटू शकतात. या व्यतिरिक्त धनाचा आणखी एक उपाय आहे, तो म्हणजे गाईला धने खाऊ घालावे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जमले नाही तर दर बुधवारी आपण गाईला धने खाऊ घालू शकतो असं सांगितलं जातं. याचा फायदा असा होतो की आपण प्रचंड कमाई करूनही आपल्याजवळ पैसे उरत नसतील, यांना त्या मार्गाने पैसे घराच्या बाहेर जात असतील, विनाकारण पैसे खर्च होत असतील किंवा पैसे जमवण्यासाठी आपण अपयशी ठरत असो किंवा महिन्याअखेरीस आपल्याकडे काहीच पैसे पुरत नसतील तर हा उपाय आवर्जून करावा. अशी मान्यता आहे की असे उपाय केल्याने घरातील आर्थिक
चंचल नष्ट होऊन घरात कायम लक्ष्मी टिकून राहते. असेही सांगितले जाते की याचबरोबर आपल्या घरामध्ये कायम लक्ष्मी नांदावी असे प्रत्येकाला वाटत असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही पौर्णिमेच्या दिवशी आणि न जमल्यास कोणत्याही शुक्रवारी एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये धने किंवा चांदीचे लक्ष्मीला नाणे बांधून त्याची पुरचुंडी माता लक्ष्मीला मनोभावे अर्पण करावे. विधिवत माता लक्ष्मीची पूजा करावी. पूजेनंतर कपड्यासहित धने आणि 1 रुपयाचे नाणे आपल्या तिजोरीत ठेवावे. यामुळे निश्चितच लाभ होऊ शकतो असे म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा किंवा कोणतीही पौर्णिमा किंवा कोणत्याही शुक्रवारी अथवा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन दिवशी हा उपाय केल्याने नक्कीच लाभ होऊ शकतो असेही सांगितले जाते आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोजागिरी पौर्णिमाला हे उपाय का करावे, तर यावेळी चंद्र 16 कलांनी भरलेला असतो, जो आपल्या किरणामधून अमृतांचा वर्षाव करत असतो. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाच्या कथेचे पठण करायचे सांगितले जाते. यामुळे घरात सुख शांती प्रस्थापित होते आणि भरपूर सुख समृद्धीही नांदते असे सांगितले जाते. याचबरोबर आरोग्य, संपत्ती, आनंद मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा सर्वात खास मानली गेली आहे. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मीचे आगमन पृथ्वीवर झाल्यामुळे भक्तांना ऐश्वर्य, समृद्धी प्राप्त होण्यास मदत मिळते. या दिवशी चंद्राच्या किरणामधून अमृताचा वर्षाव होतो. हे आपल्या आरोग्यासाठी औषधाचं काम करत असतं. यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री दूध चंद्रप्रकाशात ठेवलं जातं आणि त्याच नंतर सेवन केलं जातं. हे दूध अमृतासारखं बनतं अशी ही मान्यता आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून यापैकी कोणताही एक काम केलं तर त्याचे आपल्याला नक्की फायदे, लाभ निश्चितच प्राप्त होऊ शकतात असे म्हणतात. शिवाय कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपले शरीर, मन आणि धनासाठी उत्तम मानले गेले आहे. त्यामुळे त्या दिवशी केलेले हे उपाय आपल्यासाठी नक्कीच धनलाभाचे, प्राप्तीचे ठरू शकतात. अशाच प्रकाराच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये ओम महालक्ष्मी नमः, हर हर महादेव टाईप करा आणि लाईक करा. हर हर महादेव, ओम महालक्ष्मी नमः. धन्यवाद.